जालना जिले के भोकरदन में गर्म लोहे के रॉड से जलाने के मामले ने जहां नया मोड़ सामने आया है, वहीं अब इसे राजनीतिक जामा पहनाया जा रहा है। इस घटना को लेकर सदाभाऊ खोत ने राज्य में बढ़ती गुंडागर्दी को लेकर कड़ी प्रतिक्रिया दी है और गुंडा राज को समाप्त करने की मांग की। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनवा या गावातील एक मेंढपाळाचा पोरगा कैलास बोराडे याला काही गुंडांनी अमानुषपणाने त्या ठिकाणी त्याचा छळ आणि त्याला मारहाण केलेली आहे। नवनाथ दौंड आणि त्याचा भाऊ सोनू दौंड यांनी तापलेल्या रॉड त्याच्या अंगावर चटके दिलेले आहेत, त्याच्या संडाच्या जागेवरती जखमा केलेल्या आहेत आणि यांना मोका लावावा ही मागणी घेऊन आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि याला न्याय मिळाला पाहिजे। या राज्यातली गुंडागर्दी गुंडा राज संपलं पाहिजे ही भूमिका आमची आहे। हे उबाटाचे कार्यकर्ते कुठल्या पक्षाचे आहेत त्याला महत्त्व नाही, कारण ही क्रूरता हे गुंडाराज या महाराष्ट्रातलं संपलं पाहिजे हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। राजकारणाच्या आश्रयाखाली वाढत असलेली ही गुंडागर्दी या महाराष्ट्रामध्ये देवाभाऊने आता उखडून टाकावी ही मागणी सामान्य जनतेची आहे। आता ही जी काही गुंडाराज वाढलेली ही एका दिवसात वाढलेली नाही, ही 50-60 वर्षाची घाण आहे। ही घाण आता साफ करण्याची हीच वेळ आलेली आहे।